टिंकर चॅम्प्सच्या चेंजमेकिंग मालिकेत आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याचे ध्येय ठेवत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता, चेंजमेकिंग आणि इतर विषयांवर अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल आणत आहे. या 10 भागांच्या पॉडकास्ट मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या आवश्यक गोष्टी आणि तुम्ही चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल. प्रत्येक पॉडकास्ट अंदाजे 10 ते 15 मिनिटे लांब असतो आणि तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चेंजमेकिंग क्रियाकलाप समाविष्ट करतो. अधिक वेळ घालवता आंध्र प्रदेशातील 10वीची विद्यार्थिनी आणि स्वतः एक नवोदित चेंजमेकर टिंकर चॅम्प खुशबू जैन यांच्या भाग 9 ने सुरुवात करूया. नमस्कार. या विशेष विश्लेषण सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण खुशबू जैन, ज्यांना आपण टिंकर चॅम्प म्हणूनही ओळखतो, त्यांच्या चेंज मेकिंग सिरीज मधल्या भाग 9 वर चर्चा करणार आहोत. आणि आजचा विषय आहे बदलाचे भविष्य, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि करिअरचे मार्ग. हो, आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. चेंज मेकिंगचं भविष्य कसं असेल हे समजून घेणं आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी कशा आहेत यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. आणि सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया, नाही का? चेंज मेकिंग म्हणजे काय, तर केवळ स्पर्धा जिंकणं किंवा एखादा मस्त प्रोटोटाईप बनवणं नाहीये. अगदी खरी गोष्ट तेव्हा घडते जेव्हा तुमच्या कामामुळे, तुमच्या प्रकल्पामुळे कोणाच्या तरी आयुष्यात खरंच काहीतरी सकारात्मक बदल घडतो. हो, तो प्रत्यक्ष परिणाम महत्वाचा. त्या उपायांमध्ये म्हणजे जे लोकांपर्यंत पोहोचतील, फरक घडवतील आणि बदलांना प्रेरणा देतील, अशा उपायांमध्ये कसं रूपांतरित करायचं याबद्दल आहे. आणि खरं तर आजच्या चर्चेचं मुख्य सूत्र हेच आहे. कल्पना छान असणं एक भाग झाला, पण ती प्रत्यक्षात आणून लोकांच्या जीवनात मोजता येण्यासारखा बदल घडवणं ते जास्त महत्वाचं आहे. आज आपण विचारांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती आणि तिच्या परिणामांवर जास्त बोलणार आहोत. तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत विचाराने. चेंज मेकिंग म्हणजे बदल घडवण्याची क्षमता. हे फक्त शाळेपुरतं किंवा एका प्रोजेक्टपुरतं नाहीये. नाही, अजिबात नाही. हे तर एक आयुष्यभर कामाला येणारं कौशल्य आहे. विचार करा, भविष्यात तुम्ही कोणतंही करिअर निवडा. तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर, डिझायनर, उद्योजक किंवा कलाकार. अगदी कोणतंही क्षेत्र. हो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणी ओळखता येणं, त्यावर काहीतरी नवीन उपाय शोधणं आणि लोकांना एकत्र आणून तो उपाय प्रत्यक्षात आणणं, हे गुण तुम्हाला नक्कीच पुढे नेतील. आणि याचा थेट परिणाम म्हणजे आजकाल कंपन्या असोत, चांगली विद्यापीठं असोत किंवा मग गुंतवणूकदार, हे सगळे अशा तरुण मुलामुलींना शोधतायत जे आत्मविश्वासाने सांगू शकतील की हो, मी एक आव्हान पाहिलं, त्यावर काम केलं, पुढाकार घेतला आणि खरंच काहीतरी फरक घडवला. बरोबर. हे म्हणजे कसं आहे, तुमच्याकडे एक प्रकारचं टूलकिट तयार होतंय. नेतृत्व, सहानुभूती, काहीतरी नवीन विचार करण्याची क्षमता आणि हो, लवचिकता, म्हणजे कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता. म्हणजे हे एक प्रकारे जीवनाचं टूलकिटच झालं की. अगदी. त्यामुळे आज तुम्ही जे काही एटीएल मध्ये किंवा इतर कुठेही करत आहात, ते फक्त मार्क मिळवण्यासाठी नाहीये, नाही, तर ते तुमच्या भविष्यातल्या यशासाठीची एक प्रकारे पायाभरणी आहे. पण इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे तुमचा प्रोटोटाईप किंवा मॉडेल दिसायला कितीही छान असला तरी तुमचं काम तिथे संपत नाही. खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुमच्या त्या उपायामुळे कुणाच्या तरी रोजच्या जगण्यातली अडचण दूर होते किंवा काहीतरी चांगलं घडतं. म्हणजे थोडक्यात प्रक्रिया महत्वाची आहेच, पण परिणाम त्याहून महत्वाचा. आता जरा नाविन्यपूर्ण विचारांबद्दल बोलूया. त्याची शक्ती काय आहे? कारण नवोपक्रम म्हणजे फक्त जुन्याला उत्तर देणं नाही, तर भविष्याची एक नवी कल्पना करणं आहे. बरोबर. आणि यासाठी डिझाईन थिंकिंग नावाची एक विचार करण्याची पद्धत खूप उपयोगी पडते. ऐकले का याबद्दल? हो, ऐकले ना. आणि ती खूप प्रभावी आहे असं मला वाटतं. अगदी. यात साधारणपणे 5 टप्पे येतात. पहिला, सहानुभूती म्हणजे एम्पथाइज. म्हणजे काय, तर ज्यांच्यासाठी तुम्ही उपाय शोधताय ना, त्यांच्या जगात शिरायचं, त्यांच्या गरजा, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या, त्यांच्या नजरेतून बघायचं. वेड्या वाकड्या वाटल्या तरी चालतील. हो, इथे बंधन नको विचारांना. अजिबात नाही. चौथा टप्पा, प्रोटोटाईप. प्रोटोटाईप म्हणजे निवडलेल्या कल्पनेचा एक साधा कच्चा नमुना बनवायचा. आणि शेवटचा 5वा टप्पा, चाचणी, टेस्ट. तो नमुना प्रत्यक्ष लोकांमध्ये न्यायचा,
त्यांचं मत घ्यायचं आणि मग त्यात सुधारणा करायच्या. आणि या सगळ्या प्रक्रियेचं वैशिष्ट्य काय आहे तर याची सुरुवात माणसांपासून होते, त्यांच्या खऱ्या-खोऱ्या अनुभवांपासून. त्यामुळे जो उपाय तयार होतो तो फक्त कागदावर चांगला दिसत नाही, तर तो प्रत्यक्षात उपयोगी पडण्याची शक्यता खूप वाढते. अगदी. एक उदाहरण घेऊया का? काही विद्यार्थ्यांनी पाहिलं की त्यांच्या आजूबाजूची ज्येष्ठ नागरिक आहेत ना, त्यांना स्मार्टफोन वापरून डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणं खूपच अवघड वाटत होतं. हो, अनेकांना वाटतं ते. मग या मुलांनी काय केलं? त्यांनी सहानुभूती दाखवली, ती अडचण समजून घेतली आणि मग गुगलची जी साधी साधनं असतात ना, ती वापरून एक व्हॉइस आधारित म्हणजे आवाजाने अपॉइंटमेंट बुक करता येईल अशी सोपी सिस्टीम बनवली. अरे वाह. आणि गंमत म्हणजे त्यांच्या शेजारच्या काही आजोबा आजींनी ती वापरायला पण सुरुवात केली. खरा बदल इथे घडला. कमाल आहे. अजून एक उदाहरण बघूया शाळेच्या पातळीवरचं. एका ATL टीमने ठरवलं की शाळेत कचरा वर्गीकरण आणि पुनर्वापर वाढवायचा आहे. चांगली कल्पना. पण त्यांनी फक्त ॲप बनवून थांबले नाहीत. त्यांनी आधी काय केलं तर निरीक्षण केलं. विद्यार्थी कचरा कुठे टाकतात, का टाकत नाहीत. मग त्यांनी सहानुभूती वापरून कचरा कुंड्यांची जागा बदलली, त्यांना जरा आकर्षक बनवलं आणि मग एक डिजिटल ट्रॅकर ॲप जोडलं जे मुलांना आठवण करून देईल. म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाही तर प्रत्यक्ष बदल पण केले. हो. आणि परिणाम काय झाला? शाळेतला पुनर्वापराचा दर काही महिन्यांत 40% वाढला. याला म्हणतात उद्देशपूर्ण नवकल्पना. सहानुभूतीने सुरुवात आणि मोजता येणाऱ्या परिणामांसह शेवट. या दोन्ही उदाहरणांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सहानुभूती किती महत्वाची आहे. पहिल्या उदाहरणात टेक्नॉलॉजी वापरली पण ती वापरणाऱ्यांच्या सोयीनुसार, नाही का? बरोबर. आणि दुसऱ्या उदाहरणात टेक्नॉलॉजी तर होतीच, पण त्यासोबत प्रत्यक्ष जागेत केलेले बदल म्हणजे कुंड्यांची जागा, त्यांची रचना हे पण तितकंच महत्वाचं ठरलं. हो. म्हणजेच काय तर प्रभावी उपाय हा केवळ तंत्रज्ञानाचा नसतो, तो मानवी गरजा आणि आजूबाजूची परिस्थिती या सगळ्याचा विचार करून जन्माला येतो. आणि हे करण्यासाठी काही खूप महागडी साधनच लागतात असंही नाहीये. एकदम बरोबर. आणि जर नवोपक्रम हे गाडीचं इंजिन असेल ना, तर तंत्रज्ञान म्हणजे त्याला मिळालेला टर्बो बूस्ट. छान उपमा आहे. आजकाल तंत्रज्ञानामुळे काय झालंय, एक सामान्य विद्यार्थी सुद्धा अशा गोष्टी करू शकतो ज्या काही वर्षांपूर्वी मोठ्या संस्थांना पण करणं अवघड होतं. खरंय. विचार करा, ग्लाइड किंवा बबल सारखी साधनं आहेत. त्याने कोडिंग येत नसतानाही तुम्ही तुमच्या कल्पनेला ॲपचं रूप देऊ शकता. कॅनवा किंवा फिग्मा वापरून तुमच्या प्रोजेक्टची माहिती एकदम आकर्षक इन्फोग्राफिक्समधून मांडू शकता. अँकर किंवा ऑडासिटी वापरून तुमच्या कामाबद्दलचा पॉडकास्ट सुरू करू शकता. इतकंच काय, टीचेबल मशीन सारख्या साधनांनी तुम्ही स्वतःचे साधे AI मॉडेल पण तयार करू शकता. समजा शाळेतला वेगवेगळ्या प्रकारचा कचरा ओळखायला शिकवण्यासाठी. खरं तर तंत्रज्ञानाने ना नवोपक्रमाचं लोकशाहीकरण केलंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता चांगली कल्पना आणि थोडी शिकण्याची तयारी असेल तर कोणीही प्रभावशाली साधनं वापरू शकतो. हो. पण ही साधनं सहज उपलब्ध असली तरी खरी गंमत योग्य समस्या निवडण्यात आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आहे. बरोबर. अगदी नेमका मुद्दा. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गीतांजली लाव, टाइम मासिकाची पहिली किड ऑफ द इयर. हो, आठवते. वयाच्या 15व्या वर्षी तिनं काय केलं, पाण्यातलं शिसं म्हणजे लीड ओळखणारं एक स्वस्त आणि सोपं उपकरण तयार केलं. आणि ती फक्त उपकरण बनवून थांबली नाही, तर त्याचे निकाल वापरणाऱ्याला सहज समजावेत यासाठी एक ॲप पण तयार केलं. हेच तर आहे तंत्रज्ञानाचं सामर्थ्य. ते एका व्यक्तीला, विशेषतः विद्यार्थ्यांना, खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवण्याची शक्ती देतं. हो. आणि तंत्रज्ञान कल्पनांना प्रोटोटाईपमध्ये रूपांतरित करायला मदत करतं. मग प्रोटोटाईपला प्रत्यक्ष वापरणाऱ्यांपर्यंत पोहोचवायला आणि छोट्या प्रमाणावरचा उपाय मोठ्या समुदायापर्यंत न्यायला पण मदत करतं. ही सगळी प्रक्रिया आता खूप वेगवान झाली आहे. बरोबर. आणखी एक उदाहरण आठवतंय मला. एका विद्यार्थ्याने नो कोड AI वापरून म्हणजे कोडची एक ओळही न लिहिता गणिताचा सराव करण्यासाठी एक चॅटबॉट बनवला. अरे वा. आणि त्याचा फायदा 500 पेक्षा जास्त गरजू विद्यार्थ्यांना झाला, ज्यांना घरी बसून गणिताचा सराव करता आला आणि लगेच मार्गदर्शनही मिळालं. हे म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणातली दरी कमी करण्याचं किती छान उदाहरण आहे. खरंच की. आता हे समजून घेणं पण महत्वाचं आहे की तुमचे हे जे प्रयत्न आहेत अगदी स्थानिक पातळीवरचे, ते सुद्धा एका मोठ्या जागतिक चित्राचा भाग असू शकतात. यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेली शाश्वत विकास ध्येय म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs आपल्याला एक चांगली फ्रेमवर्क देतात. जगातल्या मोठ्या समस्या आहेत गरिबी, भूक, हवामान बदल, असमानता. हो, त्या 17 ध्येयांविषयी बोलताय तुम्ही. अगदी.
त्या 17 ध्येयांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी ही चौकट आहे. पण इथे एक गोष्ट आहे, म्हणजे केवळ तुमच्या कामाला एखाद्या SDGशी जोडणं पुरेसं नाहीये. अच्छा, काय म्हणायचे तुम्हाला? म्हणजे ते कसं जोडलं गेलंय, तुमच्या कामाचा त्या ध्येयावर नक्की काय परिणाम झाला हे दाखवता आलं पाहिजे. डेटा महत्वाचा इथे. बरोबर. समजा तुम्ही कमी खर्चाचा वॉटर फिल्टर बनवला तर तो SDG 6 स्वच्छ पाणी आणि स्वच्छता याच्याशी जोडला जातो. हो. तुम्ही गणिताचं ॲप बनवलं तर ते SDG 4 गुणवत्तापूर्ण शिक्षण याला मदत करतं. शाळेत कचरा कमी करण्याची मोहीम राबवली तर ती SDG 12 जबाबदार उपभोग आणि उत्पादन याच्याशी संबंधित आहे. पण माझी सूचना काय आहे की तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा रिपोर्टमध्ये फक्त SDGचा लोगो लावू नका. ओके. मग काय करायचं? त्याऐवजी डेटा वापरा. सांगा की तुमच्या फिल्टरने किती लिटर पाणी शुद्ध केलं, तुमच्या ॲपमुळे किती मुलांचे ग्रेड सुधारले, तुमच्या मोहिमेमुळे किती किलो कचरा वेगळा झाला आणि पुनर्वापरासाठी गेला. जेव्हा असे स्थानिक कृतींचे परिणाम मोजले जातात ना, तेव्हाच ते जागतिक पातळीवरच्या प्रयत्नांमध्ये खरी भर घालतात. आणि हाच मुद्दा आपल्याला पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे घेऊन जातो, परिणाम मोजणे आणि तो सिद्ध करणे. खरं चेंज मेकिंग म्हणजे फक्त काहीतरी करणं नाहीये, तर त्याचा काय परिणाम झाला हे दाखवणं आहे. अगदी. नुसतं आम्ही एक चांगला प्रकल्प केला असं म्हणून नाही चालणार, त्याचा पुरावा लागतो. हो, तुमचा प्रभाव किंवा परिणाम हा मोजता येण्याजोगा असायला हवा आणि तो इतरांना स्पष्टपणे सांगता यायला हवा. मग हे करायचं कसं? काही सोप्या पद्धती आहेत. एक म्हणजे प्रकल्पाच्या आधीची आणि नंतरची आकडेवारी. बिफोर आफ्टर डेटा. जसं आपण कचरा कुंडीच्या उदाहरणात पाहिलं, आमच्या प्रकल्पामुळे वापर 10% वरून 70% झाला. स्पष्ट फरक दिसतो. दुसरं, ज्यांना तुमच्या कामाचा फायदा झाला त्यांच्या प्रतिक्रिया, टेस्टिमोनियल्स, त्यांचे छोटे अनुभव, कोट्स किंवा अगदी व्हिडिओ मुलाखती. लोकांचा आवाज महत्वाचा. तिसरं, फोटो आणि व्हिडिओज, तुमचा उपाय लोक प्रत्यक्षात कसा वापरत आहेत याचे पुरावे. आणि चौथं, वापरकर्त्यांची संख्या, युजर काउंट, किती लोकांनी तुमचं ॲप, उपकरण किंवा सेवा खरंच वापरली याची नोंद ठेवणं. आणि हा मोजलेला परिणाम इतका महत्वाचा का आहे? कारण तो तुमच्या कामाला विश्वासार्हता देतो. मग ती स्पर्धा असो, कॉलेज ॲडमिशनसाठीचा अर्ज असो, स्कॉलरशिप असो, किंवा भविष्यात तुमच्या स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवणं असो. अगदी. हा पुरावाच तुमची बाजू मांडतो. पण मग हे आकडे आणि हा कथा प्रभावीपणे मांडायच्या कशा, हा खरा प्रश्न उरतो, नाही का? बरोबर. याची चर्चा आपण पुढे करूच. पण त्याआधी हे लक्षात घेतलं पाहिजे की चेंज मेकिंग हा फक्त एक छंद किंवा शाळेतला उपक्रम नाहीये. नाही, तो आता एक गंभीर आणि वाढत जाणारा करिअर मार्ग पण आहे. नक्कीच. सामाजिक प्रभाव क्षेत्रात म्हणजे सोशल इम्पॅक्ट सेक्टरमध्ये आता खूप व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत, जिथे तुम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं करूनही एक यशस्वी करिअर घडवू शकता. अगदी. उदाहरणार्थ, तुम्ही सामाजिक उद्योजक होऊ शकता, म्हणजे सोशल एंटरप्रेनर. असा व्यवसाय सुरू करणं ज्याचा मुख्य उद्देश नफ्यासोबतच एखादी सामाजिक किंवा पर्यावरणीय विषयक समस्या सोडवणं हा असतो. हो. NGO मध्ये नेतृत्व करू शकता, शिक्षण, आरोग्य, समानता अशा अनेक क्षेत्रात काम करू शकता. किंवा मग धोरण सल्लागार म्हणजे पॉलिसी ॲडवायझर म्हणून सरकारला अधिक चांगल्या योजना आणि कायदे बनवायला मदत करू शकता. कितीतरी मार्ग आहेत. आणि इथेच तुमच्या शाळेतले किंवा ATL मधले प्रकल्प खूप महत्वाचे ठरतात. कसे काय? अहो, मुलाखतींमध्ये, स्कॉलरशिपच्या अर्जांमध्ये किंवा तुमच्या स्टार्टअप कल्पनेसाठी गुंतवणूकदारांना सांगताना तुम्ही या प्रकल्पांच्या कथा वापरू शकता. तुम्ही कोणती समस्या पाहिली, त्यावर कसा विचार केला, काय कृती केली आणि त्याचे काय परिणाम झाले, हे सगळं तुमच्या भविष्यातल्या करिअरसाठी एक भक्कम पाया तयार करतं. म्हणजे हे शाळेतले प्रकल्प म्हणजे एक प्रकारे भविष्यातल्या रेझ्युमेचे पहिले मुद्दे झाले. अगदी तसंच. आणि तुमची ही गोष्ट, तुमचा हा प्रवास खूप महत्वाचा आहे. तो फक्त तुमच्यापुरता ठेवू नका, तो इतरांपर्यंत पोहोचवा. म्हणूनच तुमचा स्वतःचा एक चेंज मेकर ब्रँड तयार करण्यावर लक्ष द्या. तुम्ही काय करत आहात, का करत आहात, काय शिकलात, कुठे यशस्वी झालात, कुठे अडळलात, हे सगळं लिंक्डइन, इंस्टाग्राम, YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवर मोकळेपणाने सांगा. पण याचा उद्देश फक्त दिखावा करणं नाहीये, नाही का? अजिबात नाही. उद्देश आहे तुमच्या कामाचा प्रभाव वाढवणं. यातून तुम्हाला नवीन सहकारी मिळू शकतात, मार्गदर्शक मिळू शकतात किंवा अगदी तुमच्या कामासाठी निधी मिळायलाही मदत होऊ शकते. आणि हे शेअर करताना फक्त काय केलं हे सांगण्यापेक्षा
त्याचा काय परिणाम झाला यावर जास्त भर द्यायला हवा. एकदम बरोबर. उदाहरणार्थ असं म्हणू नका की आम्ही शाळेतल्या मुलांसाठी हजेरी ट्रॅकिंग ॲप बनवलं. त्याऐवजी असं सांगा, आमच्या ॲपमुळे 300 विद्यार्थ्यांना 3 महिन्यात त्यांची सरासरी गैरहजेरी 20% कमी करायला मदत झाली. बघा किती फरक पडतो. याला म्हणतात परिणामांवर आधारित कथाकथन, इम्पॅक्ट बेस्ड स्टोरी टेलिंग. हो, आणि जेव्हा तुमची गोष्ट अशी परिणामांवर आधारित असते तेव्हा ती फक्त माहिती देत नाही, तर ती ऐकणाऱ्यामध्ये विश्वास निर्माण करते. त्यांना तुमच्या कामात सामील व्हायला किंवा तुम्हाला पाठिंबा द्यायला उद्युक्त करते. तुमची खरी गोष्ट इतरांसाठी प्रेरणा बनते. पण अनेकदा काय होतं माहितीये, प्रकल्प छान होतो, स्पर्धेत बक्षिसही मिळतं आणि मग सगळं थांबतं. हो, हे खूप वेळा दिसतं. खरा प्रश्न आहे हा, बदल टिकवून कसा ठेवायचा. तुमच्या एका छोट्या प्रकल्पाचं रूपांतर एका मोठ्या चळवळीत कसं करायचं. जगाला अजून अर्धवट सोडलेल्या, धूळ खात पडलेल्या प्रोटोटाईपची गरज नाहीये. खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे. अनेक चांगल्या कल्पना आणि प्रयत्न फक्त सातत्य न ठेवल्यामुळे किंवा पुढचं नियोजन न केल्यामुळे वाया जातात. म्हणूनच प्रकल्प सुरू करतानाच किंवा तो यशस्वी झाल्यावर तरी स्वतःला विचारा, या स्पर्धेनंतर किंवा ह्या वर्षानंतर या प्रकल्पाची काळजी कोण घेणार. आपण आपल्या शाळेतल्या ज्युनियर मुलांना यासाठी तयार करू शकतो का. शाळेत एक कायमस्वरूपी क्लब सुरू करता येईल का. चांगल्या कल्पना सुद्धा हवेत विरून जातात आणि केलेला सगळा प्रयत्न वाया जातो. टिकाऊ बदल घडवण्यासाठी दूरदृष्टी लागते. आणि याच दूरदृष्टीबद्दल बोलूया आता. तुमची 2030 सालची चेंज मेकर म्हणून काय दृष्टी आहे, काय विजन आहे. एक क्षणभर डोळे बंद करा आणि कल्पना करा, वर्ष आहे 2030. तुम्ही आता मोठे झाला आहात. तुमच्या मागच्या काही वर्षांच्या कामामुळे किती लोकांच्या आयुष्याला तुम्ही सकारात्मक स्पर्श केला आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या शाळेतली, गावातली किंवा शहरातली कोणती मोठी समस्या आता खूप कमी झाली आहे किंवा संपली आहे. लोक तुमच्याबद्दल कोणती प्रेरणा देणारी गोष्ट सांगत आहेत. ही कल्पनाच किती प्रेरणादायी आहे ना. मग ही फक्त कल्पना न ठेवता आजच एक तुमचं विजन स्टेटमेंट लिहून काढा. तुम्हाला भविष्यात काय बदल घडवायचा आहे, कोणता ठसा उमटवायचा आहे, याचं एक स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. आणि ही दूरदृष्टी तुम्हाला आजच्या छोट्या छोट्या कृतींना दिशा द्यायला मदत करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आव्हानं येतील, अडचणी येतील, तेव्हा तुमची उमेद टिकून ठेवायला खूप मदत करेल. चला, आता बोलता बोलता बरीच गंभीर चर्चा झाली. थोडी गंमत आणि कृतीची वेळ. हो, काहीतरी ऍक्टिव्हिटी हवीच. तुमच्यासाठी 2 मजेदार पण खूप महत्वाच्या कृती आहेत. आव्हाने समजा हवं तर. पहिली कृती तुम्ही आत्ता लगेच करू शकता, फक्त 5 मिनिटं लागतील. अच्छा, कोणती? याचं नाव आहे स्पॉट अँड फ्लिप आव्हान. स्पॉट अँड फ्लिप चॅलेंज. स्पॉट अँड फ्लिप, इंटरेस्टिंग नाव आहे. काय करायचंय, पहिलं स्पॉट म्हणजे शोधा. तुमच्या आजूबाजूला, वर्गात, वरांड्यात, मैदानात, परिसरात एक छोटीशी अगदी साधी समस्या किंवा अडचण शोधा जी तुम्हाला किंवा इतरांना त्रासदायक वाटते. ओके, शोधली. पुढे? दुसरं फ्लिप म्हणजे उलट विचार करा. स्वतःला विचारा, जर याच्या अगदी उलट झालं तर किती छान होईल ना. उदाहरणार्थ, पाण्याची लांब रांग दिसली. फ्लिप, अरे पाणीच जर विद्यार्थ्यांपर्यंत आलं तर. लायब्ररीत खूप गोंधळ आहे. फ्लिप, लायब्ररीने शांतता पाळणाऱ्यांना काहीतरी गमतीशीर बक्षीस दिलं तर. वर्गातले डेस्क अस्वच्छ आहेत. फ्लिप, काय होईल जर डेस्क स्वतःच स्वच्छ झाले किंवा त्यांना स्वच्छता गुण मिळाले तर. म्हणजे समस्येचं सकारात्मक रूपांतर करायचं. अगदी. आणि तिसरं शेअर. तुमची ही फ्लिप केलेली उलटसुलट कल्पना तुमच्या मित्राला किंवा शिक्षकाला पटकन सांगा आणि विचारा, काय वाटतं, हे खूपच वेडगळ आहे की यात काही दम आहे. बस, झालं तुमचं 5 मिनिटांचं चॅलेंज. मस्त. हे तर खरंच लगेच करून बघण्यासारखं आहे. हो, हे आव्हान नक्की करून पहा. आणि जर तुम्हाला या 5 मिनिटांच्या स्पॉट अँड फ्लिपमध्ये मजा आली असेल आणि वाटलं असेल की अरे वा, मी पण काहीतरी करू शकतो, तर तुमच्यासाठी पुढचा स्तर आहे. म्हणजे अजून एक आव्हान? हो, दुसरी कृती. एक खरखुरा चेंज मेकिंग आव्हान, चेंज मेकिंग चॅलेंज. ओके, यात काय करायचंय? यात काय करायचंय, एक तुम्हाला मनापासून महत्वाचं वाटणारं एक जागतिक आव्हान निवडा. जसं की हवामान बदल, शिक्षणातली विषमता, मानसिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन, काही. 2 ते कोणत्या UN SDGशी जोडलेलं आहे यावर थोडं वाचा, संशोधन करा. 3 त्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून एक उपाय शोधा.
ते ॲप असेल, एखादं उपकरण, जनजागृती मोहीम किंवा डेटा वापरून काहीतरी विश्लेषण असेल. 4. महत्वाचं म्हणजे हा उपाय फक्त तुमच्या लॅब पुरता किंवा कागदावर ठेवू नका. बाहेर पडा आणि कमीत कमी 10 खरे वापरकर्ते म्हणजे युजर शोधा. 5. त्यांचा अनुभव विचारा, अभिप्राय घ्या आणि तुमच्या उपायात आवश्यक सुधारणा करा. म्हणजे सतत सुधारणा करत राहायचं. हो. आणि 6. तुमचा अंतिम उपाय आणि त्याचे परिणाम. लक्षात ठेवा, परिणाम मोजायचे आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा तुमच्या ATL मार्गदर्शकासोबत शेअर करा आणि इतरांनाही तुमच्यासारखी कृती करायला प्रेरित करा. हे खरं आव्हान आहे, तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचं. वा, हे तर खूपच सविस्तर आणि कृती आधारित आव्हान आहे. म्हणूनच म्हणतीये, हे दोन्ही आव्हानं नक्की प्रयत्न करा. तर आजच्या या आपल्या चर्चेचा समारोप करताना काही गोष्टी पुन्हा एकदा मनात पक्क्या करूया. नक्कीच. तंत्रज्ञान म्हणजे केवळ कोडिंग किंवा उपकरण नाहीत, ते काहीतरी नवीन निर्माण करण्याचं एक साधन आहे. बरोबर. नवोपक्रम म्हणजे केवळ नवीन वस्तू बनवणं नाही, तर धाडसी कल्पनांना कृतीत उतरवणं आहे. हो. आणि चेंज मेकिंग म्हणजे केवळ शाळेतला प्रकल्प नाही, ते खऱ्या माणसांबद्दल, त्यांच्या खऱ्या समस्यांबद्दल आणि त्यावरच्या खऱ्याखुऱ्या उपायांबद्दल, ज्यामुळे खरा परिणाम साधता येतो. अगदी. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला चेंज मेकर म्हणाल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी जे काही बनवलं किंवा केलं त्यामुळे खरंच कुणाचं तरी आयुष्य थोडं तरी चांगलं झालं का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सुरुवात अगदी लहान करा, पण कृती आजच करा. कारण जगात परिवर्तन घडवणारा पुढचा प्रभावी उपाय तुमच्यापैकी कुणाकडूनही येऊ शकतो. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातो. यावर विचार करा, जगातले अनेक मोठे आणि प्रभावी बदल हे काहीतरी भव्य दिव्य योजनेतून नाही आलेले. ते एखाद्या व्यक्तीच्या अगदी साध्या वाटणाऱ्या समस्येची खोलवर सहानुभूतीने जाणीव झाल्यामुळे सुरू झाले आहेत. कधीकधी फक्त एका वापरकर्त्याच्या अनुभवावर लक्ष केंद्रित केल्यानेच मोठ्या समूहाला उपयोगी पडेल असा वैश्विक उपाय सापडू शकतो. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद. वाचत रहा, प्रश्न विचारत रहा, प्रयोग करत रहा आणि आपण सगळ्यांना हवं असलेलं एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी कामाला लागा. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार.